काल आपण कामाख्यानिमित्ते पूरत्याग कसा केला ही लीळा स्वामींच्या मुखानेच आपण ऐकलेली. स्वामींनी सांगितलं म्हणून आपल्याला माहित झालं, अन्यथा तो विषय माहीतच नसला पडला आपल्याला. आणि आपण ऐकतो ही सुद्धा स्वामींचीच कृपा आहे. इथं बसलो ही कृपा. कान नाक डोळे ठिकाणावर आहे आणि ऐकायला भेटतं. ही कथा स्वर्गात नाही, कैलास वैकुंठात नाही, सगळ्याच ठिकाणी असेल असं नाही. तर ह्याला वेळ द्यायचं म्हणलं की सगळ्यांना खूप त्रास होतो, नको वाटतं. कारण आपण स्वतःला वेगळ्या पद्धतीने बांधून घेतलं. म्हणून आता ही कृपा. आज लीळा आहे पूर स्वीकार. पूर त्यागण्याचा एक प्रकार आहे आणि पूर स्वीकारणे. स्वामींनी दार लावून घे. म्हातारा खाकरल खुकरल आता 15 मिनिटं त्रास दे. महादायसा विचारते जीजी. मग ते पूर कैसे तेजिले. आणि मग चांगदेव रावळी कवनीकडे भेजे केले. मग स्वामी सांगतात, बाई तिये समयी भरवसेशी गुजरातेच्या प्रधान कुमाराचे देह गेले होते, ते उठवून स्वीकारले. उठून स्वीकारलं. स्वीकारले मग उठलेले असं नाही. त्या अगोदर उठवलं, मायापूर तिथे नटल्या गेला अगोदर आणि मग स्वीकारलं. तो जो घट आहे, जो देह आहे, तो ते उठवून स्वीकार. महादायसा पुशिले ते कैसे. कसा प्रकार. आम्ही सांगतात, बाई प्रधान कुमाराशी 7-5 दिवस काही एकी रुजा झाली, आजार झाला असेल. मग तयाचे देह गेले. मग माड करुणी. माड शब्द आहे बघा, शिर्डी किंवा माड म्हणजे आपण जे पंथात माड शब्द आलाय तो लागतो ना. तो मृत विधी आहे. मृताचा विधी आपल्या संप्रदायामध्ये बघा शुश्रूषेचा विधी मानला जातो, नाही की नाही. सगळा समाज जमतो तो शुश्रूषा विधी, तो विधी आहे आणि तो पूर्ण केलेला आहे. पूर्ण करून ते स्मशाना आणले होते आणि उधान पिंड द्यावया कारणे आणि पुत्रमुख पहावया म्हणून तोंड उडले. हे विशाल देवाने म्हणजे काय केलं त्याने. आता तुमची कशी माहिती आहे, स्वामींचा आता अवतार होत आहे त्यावेळी ते पूर स्वीकारले. तुमची कशी कल्पना आहे. उदाहरण पिंड स्वामींनी कुठे अवतार स्वीकारला. चरणावर. समग्र संप्रदाय हा सांगतो की चरणावर प्रेत ठेवलं होतं आणि
बरोबर. प्रेत जिवंत झाले, शरणावर अवतार ठेवलेला आहे. जेव्हा आपण स्मशानात बॉडी नेल्या जाते, तर त्या खड्ड्यात सोडण्याच्या अगोदर बाजूला ठेवतात तो माळ, ती तिरडी, आणि मग तिथे उठान पिंड देत असतात खाली. शरणावर ठेवायच्या अगोदरचा जो विधी असतो त्याला उत्थान पिंड म्हणतात. उत्थान, उत्थान शब्दाचा अर्थ काय होतो? पुनरुत्थान केलं, स्थानाचा जीर्णोद्धार केला किंवा उत्क्रमण केले. उत्थान, वर जाणे, असा हा उत्थान पिंड. पिंडाला वर न्यायच्या अगोदर जो विधी केला जातो त्याला उत्थान पिंड असं म्हणतात. पण समग्र संप्रदायामध्ये आणि सगळीकडे ऐकलेलं आहे आपण की शरणावरती प्रेत ठेवलेला आहे आणि मग तो शेवटचं मुख पाहायला गेले, असं सगळ्याच परंपरेमध्ये बोलल्या जातं. ती एक परंपरा असू शकते. आता ही नवीन तुम्हाला माहिती सांगितली की उत्थान पिंड हा खाली देत असतात आणि मग नंतर मुख पाहायचं, तिथला काय असेल तो विधी करतात, मंत्र उच्चारण वगैरे असतं ते, आणि मग शेवटचं पुत्रमुख त्यांनी पाहायचं असतं. त्यासाठी तोंड उघडिले, त्या क्षणावर ते पूर स्वीकारले, असा एक अर्थ आहे. ते पण बरोबर आहे, हे पण उत्थान पिंड देणे, शेवटचं मुख पाहिलं, हल्लं ते, आणि त्याच वेळेला तिथे तेज फांकलं, सजीव भाव झाले. ते जाणविले. त्या विशाल देवाला अरे म्हणाले, हा विषय फार कठीण आहे. समहारे मृताचे धर्म, जिवंताप्रती, तिथला विषय वेगळा आहे. पण मृताला एक भाव असतो, मृत शरीराला कशामुळे होतो माहित नाही. पाहिल्यावर त्या डेड बॉडीला तर ते सजीव भाव त्यांनी बघितले. म्हणाले मी चूक तर नाही करत, अरे तो चेहरा हल्ला, बुबळ हल्ले याचे, अरे वस्त्र पण हल्ले म्हणाले, आणि मग वाच पाहू लागले, डोळे उघडले एकदम, अरे पा देवा, आणि अवघ्या हर्ष झाला, सर्वांना आनंद. लोक म्हणती अरे वास पाहते. आपण जो अवतार या तर कमीत कमी अशांत कर्णाने आठवावी. स्वामींच्या अवताराचा तो शुभ काळ आहे. मग कसा असेल? आपण श्रीकृष्ण लीळा आठव, स्वामींची लीळा आहे, आठवायला पाहिजे, भावपूर्वक आठवावे कसं दृश्य आहे. मग कुमारू ज्याला, कुमारू ज्याला म्हणून मडतुरांची घाई, सांडोणी मंगळवाद्य लागविले. तर स्मशानात जे होते बँडवाले, हलकीवाले, आता ते राजाचं प्रेत आहे ना, ते राजाच्या मुलाचं प्रेत आहे. विशाल देव राजा आहेत, बळवत मंगळवाद्य लाविले. याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. मंगळवाद्य हे वेगळं असतं, सनई वगैरे त्याला मंगळवाद्यात, आणि वदंत्रे मंगळवाद्य म्हणजे मंगळ, चांगला स्वर ऐकणारे, वाजणारे वाद्य.
आणि वादंत्रे ते बी वाजू लागले. मग नगर शृंगारिले. अवघ्या नगरांत गुढिया उभायल्या. जी तुम्ही गुढी समजता तशी गुढी समजा. चलद्रुपा पताका. हे विताने चांदोवे. चांदोवे आहेत पण विताने म्हणजे मंडप. मंडप दिलेले मंडप देऊ लागले लोक. तर राजा आहे ना तो. मखरे तोरणे उभी सर्व गावाला राज्याला आनंद झालेला आहे. सगळ्यांनी सगळं सामान लावलं कारण आता स्मशानातून न्यायचे घरी. महाउत्सव प्रवर्तले. त्या नगरामध्ये महाउत्सव झाला. म्हणजे थोडक्यात आता मिरवणुकी तयारी चालू आहे. स्मशानातून आता देवाला मिरवत न्यायचे ना. मग 5 पालवी पंचामृते नहन केले. आता ते राजा आहे ते ब्राह्मण वगैरे असणार. त्यांनी 5 पालवी आणि 5 पानं आणले. कोणते कोणते आणले हा पौराणिक विषय आहे, हा वैदिक आहे. मग पंचामृत लगेच तयार केलं आणि नभन केले. नभनचे शब्द अनेक अर्थ असतात. ते केलं तिथे हरिपाळ देवाने. पहिली उठी देवाला सुरू झाली आता. बरवी धोटे वस्त्र वेडिली. वस्त्रदान सुरू झालं स्वामींच्या ठाई आता. पहिलं वस्त्रदान. सगळं हे पहिलाच कार्यक्रम आहे आता. स्मशानात पहिली उठी आहे देवाच्या आपल्या. पहिलं वस्त्र आहे धोट वस्त्र मलमली छान. आणि मग गोसावी दांडीवर आरोहण होऊन पहिली दांडी आहे स्वामी. आणि मग त्या राजबिरीने नगरामध्ये विधी केली. स्वामींचं आगमन झालेलं आहे. किती नगर भाग्यवान असेल. स्वामींची कृपा दृष्टीने स्वामी बघतायत सर्वांना. परफ्यूम फवारले असते त्याला काय अत्राला कमी आहे तिकडे. फुलांच्या रांगा झाडे रांगोळ्या आणि मग ते वाजंत्रे आणि मग स्वामींचं ते दांडीमध्ये आरोहण. आणि स्वामींना आता जे करायचं होतं ते स्वामी करू लागले आता. निघाली आता यात्रा स्वामींची. आणि ते सांगतात नाईंभट्ट की कमळा नावराणी. आता ही न्यायची बॉडी कुणीकडे. ही दांडी न्यायची कुठं. राजवाड्यात न्यायची मंत्रालयात न्यायची इकडे का आपल्या मुख्य राणीकडे न्यायची. तर ते सांगतात पत्नीच्या आवाराशी विजय केले तेथे. आणि तेथे काय केलं मग पुनश्च प्रणयनवत मंगळे प्रवर्तली. आता लग्न समारंभ. इथं काय शब्द आहे पुनश प्रणयवत प्रणयनवत. तिथे आता तो मंडप सजला. पुनश्च लग्नाचा कार्यक्रमच जसा काय होत आहे असं ते सजवल्या गेला तो राणीचा आवाज. आणि आता ज्या राणीचं सगळे जोडवे काढले होते हे की नाही. मंगळसूत्र काढलं असेल बिचारीचं. कुंकू पुसला असेल. पैंजण काढले असतील. तेथी 5 पालवी नमन केले. पुन्हा तिथे स्नान झालं स्वामींना. ते तांब्याचं ते कळशी असते त्यात पाणी असतं या शेष भरली. त्यांना भरायला लावले असेल ना. मंगळसूत्र कोण घालतं. बहुतेक नवराच घालतात.
कुंकू कोण लावतं शीश भरायला? हं? बाकीचा सगळा शृंगार सुवासिनी करतात. हरिपाळ देवांनी. हे अगदी साहित्यिक सूक्ष्म भेद आहे त्या चरित्रामध्ये. आपण काय म्हणतो दक्षिणा द्या म्हणजे द्रव्य आधी. दानामध्ये सगळं आलं. त्याच्या अगोदर शब्द आहे द्रव्ये. वेचलंय त्याने, खर्च केलेला आहे. अशा प्रकारे ही लीळा सौभाग्याची इथपर्यंत थांबते. मग पुढे जो प्रकार सुरू होतो तो थोडा वेगळा. मग प्रधानाची विकल्पदंडाची त्याने तेव्हाच ओळखलं होतं स्मशानात. दृष्टी देखे तख्यो जाणीतले. आनंद झाला, पण म्हणाले अरे हा कथळीनाथाचा ठाई परकया प्रवेशासी ऐसे पुरुष जे होती ते राज्याचे अभिलाषी भोगा कारणे स्वीकारती. म्हणजे कंधळीनाथ जो आहे हा तो विद्यावान म्हणून म्हणतात चलो मच्छिंदर. मग त्या लैंछ राज्यामध्ये गोरक्षनाथाला जायचे आणायला. जे कथानक आहे त्याच्या म्हणून ते नाथ संप्रदायाचे जोगी काय म्हणतात दारामध्ये चलो मच्छिंदर. म्हणजे कोणी आहे का गुंतलेला असा मोहजाळात? म्हणजे गोरख काय आहे? मग त्या गोरक्षनाथाने त्या नगरामध्ये वेश बदलून त्या राजाच्या महालामध्ये गायन कळांच्या लाईनीमध्ये बसले जाऊन. मग ते मच्छिंद्रनाथ त्यांची पत्नी बसले येऊन तिथं ऐकायला. त्यांची ढोलकी घेतली. त्या ढोलकीमध्ये त्यांनी स्वर काढला चलो मच्छिंदर. मच्छिंद्रनाथाने ओळखलं, म्हणाले अरे आजचा हा वाजवणारा वेगळाच आहे. गोरक्षनाथ तर नाही येते, माझा शिष्य वगैरे. आणि मग तिथून गुप्त भेटी झाल्या. मग त्यांनी तिथून ते काढणं निघताना मच्छिंद्रनाथाने सोन्याच्या विटा घेतल्या तिथून चोरून झोळीमध्ये. आणि हे दोघं निघाले गुरु शिष्य. कथानक आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला 2 मिनिटात. खूप मोठं आहे ते. आणि मग पहिला मुक्काम झाला, दुसरा मुक्काम. मग ते मच्छिंद्रनाथ विचारायचे गोरक्षनाथाला अरे म्हणाले तर भीती तर नाही ना कुठं? जंगल चोर वगैरे तर नाही ना? बघ बरं भाऊ. तेव्हा नाही गुरुजी, ते काहीच नाही आहे. मग ते झोपायचे दोघं गुरु शिष्य. असं 2-4 दिवस गेल्यावर गोरक्षनाथाला वाटलं की माझ्या गुरुला झोपायच्या वेळेला का भीती वाटते? बर माझ्याची भीती ठीक आहे. चालू लागले डोंगरात दऱ्यांनी. जंगल येतोच, माणूस स्वभावाला जातो. मग ते गेले मच्छिंद्रनाथ कुठं तरी. तेवढ्याच गोरक्षनाथाने झोळीत बघितलं. म्हणाले सोन्याच्या विटा आहेत म्हणाले. ह्याची भीती ह्याच्यात आडलेली आहे म्हणाले. हा एवढा मोठा सिद्ध साधक पुरुष अडकला इथे. बर म्हणाले ठीक आहे. त्या विटातल्या टाकून त्या भरले दगड तसे ते आले निघाले. दुसरा मुक्कामी गेले. म्हणाले मग गोरख यहाँ कोई डर तो नहीं है? गोरक्षनाथ म्हणाले गुरुजी डर पीछे छूट गया, चिंता मत करो तो. मासे 2 मुक्कामी गेल्यावर मच्छिंद्रनाथाने ती झोळीत बघितलं चापसून हात घालून. अरे इथं तर दगड दिसतो. काढून पाहिला दगड. म्हणाले गोरा किधर आ? म्हणजे माझ्या सोन्याच्या विटा कुठं टाकल्या रे बाळा म्हणाले. म्हणलं गुरुजी मी तुमको बोलता था ना तुम्हारा डर पीछे छूट गया. मी पाठीमागं टाकल्या. आणि मग मच्छिंद्रनाथाला दुःख झालं. म्हणजे गोरख तुमने अच्छा नहीं किया. ते गोरक्षनाथ सांगता गुरुजी पीछे देखो मोड़ के. म्हणजे काय रे
तर आपण ज्या पर्वतावरून तुम्ही चालत आलात तो पर्वत सगळा सोन्यासारखा चमकतो बघा महाराज. मी बघितलं म्हणजे हो रे गोरख, म्हणजे गुरुजी तुमच्या पायाजवळ असे किती सोन्यांच्या विटा आहेत. म्हणजे हे काय, तुम्ही जिथं पाय ठेवाल तिथे सोनंच सोनं होतंय. ही कथा आहे. तर हे असं विकल्प आणि हा कथळीनाथ नाथ संप्रदायात असं आहे. चला, तुमचा टाइम झाला आता.